मध्ये असं नाही सर्व सद्भक्तांनी सद्गुरु म्हणताना महाराज यांच्या कृपेने विको कमी करते आणि सद्गुरु धारेश्वरकर महाराज हा इकडे नीलकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा नामयज्ञ येथील सर्व सद्भक्त मंडळींना सुरू केलेला आहे 5 दिवसीय नामयज्ञ। आणि या नामयज्ञामध्ये आजची ही दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा। प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू जगदादी जगद्गुरु रेणुकाचार्य आणि सर्व शिवभक्तांचे प्रजासन असणारे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली जगद्गुरु क्रांतिकारी युग प्रयत्नक महात्मा बसवेश्वर वैराग्य मुगलबाई अप्पा महादेवी आपल्या नगरीचे सर्वांचे आराध्य दैवत वरद विनायक गजानन भगवान तसेच हरिहर शिखर शिंगणापूर येथील प्रत्यक्ष शिंगणापूर या ठिकाणी त्या पिंडीच्या रूपामध्ये अवतरलेले तसेच सद्गुरु त्रिकाल वंदनीय खरोखरच तुम्हाला या नगरीतील सर्व सद्भक्तांनाच नव्हे तर आमचं सुद्धा भाग्य म्हणून आम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रिकाल वंदनीय सद्गुरु धारेश्वरकर महाराज नीलकंठेश्वर शिवाचार्य गुरुमौलीचं सानिध्य लाभलं म्हणून आम्ही खूप खूप भाग्यवंत आहे। भाग्यवान म्हणत नाही मी, काय म्हणाले भाग्यवान। कारण भाग्यवान कोणाला म्हणायचं ज्याच्याकडे धन आहे पैसा आहे संपत्ती भरपूर शेती बाडी ते भाग्यवान म्हणतो आपण म्हणतो की नाही। अहो त्याच्याकडे खूप पैसा हो लय भाग्यवान असते पण मी म्हणते भाग्यवान नाही आम्ही भाग्यवंत आहे। कारण भाग्यवंत कोण असते की ज्यांना तोची एक भाग्यवंत तोची एक भाग्यवंत तुम्ही आपले सर्व या ठिकाणी जमलेले सर्व भाग्यवान असतील पण खरोखरच भाग्यवंत आहे का तर आम्हाला पैशाची धनाची संपत्तीचं द्या सोडून ते नाही लाभो नाही लाभो पण आम्हाला जी खरी संपत्ती गुरुरूपी संपत्ती लिंगरूपी संपत्ती आणि जंगमरूपी संपत्ती तिन्ही संपत्ती ज्यांच्या चरणामध्ये ते सद्गुरु मौली या ठिकाणी आम्हाला लाभले म्हणून आम्ही खरे भाग्यवंत। गुरु लिंग जंगमरूपी संपत्ती आम्हाला लाभले म्हणून अशा सद्गुरु मौलीच्या चरणी धारेश्वरकर महाराजांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग दंडवत करते। तसेच त्रिकाल वंदनीय जी गुरुमौली ज्या गुरुमौलींनी वयाची 104 वर्ष किती 104 वर्षे तुमच्या आमच्यासाठी जगले स्वतःसाठी नाही जगासाठी तुमच्या आमच्यासाठी जगले ते गुरुमौली म्हणजे दिवसाचा रात्र केली रात्रीचा दिवस केला आणि सगळीकडे शिवनामाचा प्रचार प्रसार केला असे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली
त्यांच्या चरणी अनंत अनंत साष्टांग दंडवत करते. माझे सद्गुरू दीक्षा गुरु कुलगुरु असणारे सद्गुरू डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य गुरु यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करते. तसे उपस्थित या ठिकाणी सर्व श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनकार प्रवचनकार मंडळी तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार करते. तसेच माहेश्वर मूर्ती या ठिकाणी आमचे खरोखरच परमार्थ प्रेमी शिवभक्त परायण एकनाथ महाराज, खूप दिवसाचा परिचय आमचा यांचा. महाराज आमचे चैतन्य नगरला शिव मंदिरामध्ये राहायचे, त्यावेळेस आम्ही दररोज दर्शनाला तिथे यायचं. आम्ही इकडं भाग्यनगरला असताना तेव्हापासूनचा परिचय महाराजांचा. खूप आवड आहे. व तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत महाराज. सर्व गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिवभक्त परायण चंदेवड भाऊ, शिवभक्त परायण आमचे मृदंगाचार्य ओम. खूप छान झालं महाराज. इथं कसं असते माहिती का, ज्याच्या नशिबात त्यालाच घडतं बरं. होतं दुसरंच इथं, पण आता तुम्ही नशीब तुमचं, ज्याचा परमार्थ सुद्धा मिळायला नशीबच लागतं. आणि आमचे खरंच खूप आवड आहे बरं का. असे आमचे मलपांना शेटे असे काही शिवभक्त परायण आहेत. सर्वच आमचे गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विनयकारी अण्णा आहेत, ज्यांना आमच्या दिंडीमध्ये काय म्हणतात हो, दिंडीमध्ये आम्ही त्याला लेकरू म्हणते सगळेजण, लेकरू छोटस लेकरू. कारण सगळ्यांच्या पुढे एवढं वय असून सुद्धा महाराज. आणि आमचे चंदेवड भाऊला साथ करणारे आमचे अण्णा आहेत. आणि जे माझे मार्गदर्शन, माझे महाराज, ज्यांनी मला भजनापासून गायनापासून ते या गादीपर्यंत उभा राहण्याचं मला धैर्य दिलं माझ्यामध्ये, असे माझे पती परमेश्वर या ठिकाणी पेटीसाठी बसलेले आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करते. आणि जे आमचं भजनी मंडळ, नवीन भजनी मंडळ, जास्त दिवस झाले नाही तर एक वर्ष झालं असं यांना, महिला मंडळ आमचं. आणि सर्व महिला मंडळ आलेले उपस्थित आमचे भालके सर, शिवभक्त परायण भालके सर, शिवभक्त परायण शिव कीर्तनकार आमचे हसबुळे सर कीर्तनकार या ठिकाणी. आमचे परमार्थ प्रेमी खूप आवड आमचे सोनचक्के सर या ठिकाणी. सर्वच भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी पुनश्च साष्टांग नमस्कार करून आता कीर्तनाला सुरुवात करू. नमस्कार नमस्कार माझा श्रोतेला थोडा नारी आणि नरा सर्व याती. खरोखरच आजच्या कीर्तनामध्ये खरंच मला महाराज वाटले होते की मला अजिबात बोलता येत नाही, कोणाला तरी कीर्तनाला उभा करा, हसबे सर तरी आमचे सर तरी यांना करा, कीर्तनाला उभा राहा असं मला वाटू लागलं. पण काय जादू असते गुरुच्या शब्दामध्ये. खरंच गुरुचे शब्द म्हणजे हे शब्द राहायचे, अमृत आहे, अमृताचे वचन. मौलीने रात्री मी विचार केला, मला उद्या कीर्तनाला येत नाही, म्हणलंच पाहिजे ना मी उद्या. पण आमच्या महाराजांनी, ज्ञानेश्वरकर महाराजांनी जाताना मला सांगितलं की तुम्ही जा आणि खोबरं खा काळ्या पाटीचं. मी घरी गेलं की काळ्या पाटीचं खोबरं खायला सुरुवात केली. आणि खोबरं खायला दिवसभर माझ्या मनामध्ये तेच चिंतन, मला महाराजांनी खोबरं खायला सांगितलंय हे चिंतन. आणि ते केलं दिवसभर, गुरुमाऊलीचा अभ्यास, त्यांच्याकडे येण्याची ओढ, आणि या सगळ्या त्यांच्या शब्दानं काय जादू झाली माहित नाही. लोक आज माईकवर बोलला, आज घरी सुद्धा महाराज मला बोलता येत नव्हतं. बोरिस्ता मुली म्हणत होत्या तू कसं बोलणारच कीर्तनामध्ये, तुझे अर्धे शब्द मध्ये अर्धे शब्द बाहेर चालले. पण गुरुचे जे वचन आहे
ते खरंच अमृताचे बोल आहेत बरं का शिवाय. खरं तर आता वाजले 10:30. 10:30 म्हणजे आता कीर्तन सुरू केलंय आपण, पण खरंच संपायची आता मध्यंतर करायची घ्यायची आता पण चाल घ्यायला पाहिजे होती. पण चला आपण थोडक्यामध्ये, कारण दररोज आता महिला मंडळ आमच्या सुद्धा काल उभं राहिलेले आहेत ना, होत नाही दररोज, पण तरी थोडक्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहू. हा जो कीर्तनप्रिय सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, इतरत्र दुसरं काही नाही बोलता मी एकदम अभंगाकडेच वळणार आहे. तर आपल्याला अभंगाचा भावार्थ महत्वाचा. तर या ठिकाणी कीर्तनप्रिय सेवेसाठी हा जो निवडलेला अभंग आहे, हा म्हणजे सर्वांच्या परिचयाचा संत शिरोमणी शिवयोगी समाधी राजे मन्मथ मौलींचा हा 4 चरणाचा शिवनामाचं महत्व विशद करणारा अभंग शिवार. आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी नामाचं महत्व महाराजांनी सुख देईल शंकर या अभंगावर चिंतन मांडलं, आणि आज सुद्धा नामाचंच महत्व सांगण्याचा अभंग आहे या ठिकाणी. संत शिरोमणी मन्मथ मौलींचा हा 4 चरणाचा अभंग. खरंच माऊलीविषयी सांगत असताना आता आम्ही, आमचं भाग्य आहे, आमच्या माऊलीचा प्रवचन ऐकलं ऑनलाईन त्यांच्या मंडळाचं, आमचं पण भाग्य आम्हालाही भेटलं. त्यामध्ये संत शिरोमणी मन्मथ मौलीचं गुण गात असताना माऊली सांगत होते की मन्मथ मौली हे परखड संत होते. अनेक संत होऊन गेले, पण मन्मथ मौली सारखं परखड शब्दामध्ये कोणीच मांडणी केली नाही. मौलीला कशाचीच भीती वाटली नाही. जे खरं आहे ते मौलीनं सांगितलं, कशाचीच भीती वाटली नाही. कोणी काही म्हणा, असे परखड संत मन्मथ मौली, त्यांनी सुद्धा मन्मथ मौली होते कोण आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मन्मथ मौलीचा परिचय द्यायची गरज नाही ना, माहितीत ना मन्मथ मौली कोण आहे. प्रत्यक्ष मन्मथ मौली हा कार्तिकाचा अवतार, कार्तिकाचा अवतार आहे. ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येते, अधर्म वाढत असतो पृथ्वीवर, शिवभक्ती लोप पावत चाललेली असती, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये काय होतं माहिती का, तिथं शिवाच्या गणाला अवतार घ्यावा लागतो. कशासाठी? भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. सज्जन ते आले मन करावं. ज्यावेळेस अधर्म वाढत असतो त्यावेळी शिवाचे गण अवतार घेतात. आणि तसंच तुला माहिती 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर नंदीश्वराला पाठवलं शिवानं, आणि त्या प्रकारचा अधर्म नष्ट केला, लिंग पूजा विष्णूला जागृत केलं. आणि त्यानंतर 13व्या शतकामध्ये सुद्धा
संत ज्ञानेश्वर माऊली महान शिवभक्त त्यांचा अवतार झाला. आणि मधल्या काळामध्ये पुन्हा तीच अवस्था निर्माण झाली होती. अधर्म वाढला होता. शिवभक्ती सोडून इकडं तिकडं फिरत होते. नाही तेच करायला लागले होते. कारण इथं जबरदस्ती केली जात होती. लिंग काढून शिवभक्ती सोडून दुसरंच काही करत होते. मग अशा नाही काय करावं याची चिंता कोणाला पडली होती हो. जसं महाराज एखादं लेकरू, लहान लेकरू जर वाईट वळणानं जात असत, मुलगा वाईट वळणानं चाललाय, चांगलं वागत नाही, हा तर ते अगोदर कोणाला कळतं घरात? आईला कळत. मग आईला कळालं की आई डायरेक्ट कोणाला म्हणत नाही. कोणाला म्हणते? आपल्या पतीला सांगते, मालकाला सांगते, अहो पोरगं थोडं वाईट वळणानं वागायला हो, संगीत बेकार लागली त्याला जरा काहीतरी सांगा, सांगते ना. मग तसं त्याचप्रमाणे अधर्म प्रकरणी शिवभक्ती लोक पावत झालेली होती. हे कोणाला कळालं? जगन्माता पार्वती देवीला कळालं. आणि पार्वती मातेनं शिव परमात्म्याला सांगितलं. काय सांगितलं? नीलशेवाची अवस्था पाहून चिंता पडली पार्वतीला. शिवासने संवादा जुनी मार्ग तयार कर. कार्तिका शिव आदेश करी ठेवून श्री. पार्वती मातेनं शिव परमात्म्याला सांगितलं, अहो अवस्था फार बिकट आहे, काहीतरी करा. म्हटल्यावर शिव परमात्म्यानं आपला मुलगा कार्तिकाला बोलावून घेतलं आणि कार्तिकाला सांगितलं, जा पृथ्वीवर भक्तीचा प्रचार प्रसार करा. आणि म्हणून नेकनूर ग्रामामध्ये शिवलिंग स्वामी पार्वती माता यांच्या पोटी प्रत्यक्ष कार्तिकानं मन्मथ नावानं अवतार घेतला. आणि त्या मन्मथ मौलीनं तुम्हाला मार्ग दाखवला. नव्हे परमहंसासारखा प्रसादी ग्रंथ आमच्या समोर ठेवला की ज्या ग्रंथामध्ये 17 अध्यायामध्ये काय सांगितलं? जीव शिव ऐक्यत्व लिंगांग सामरस्य मला सांगितलं. रे आस्थान शतस्थ पंचाचार आम्हाला सांगितले कसं वागावं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपण्यापर्यंत आचरण आम्हाला सांगितलं. उठावं कसं, झोपावं कसं, इथपर्यंत आम्हाला परमहंस ग्रंथामध्ये माऊलीनं सांगितलं. आणि अशा मन्मथ माऊलीचा हा सुंदर असा या कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. शिवाय मन्मथ माऊलीच्या अभंगामधून शिव काय शिव शिव नामाचा बघा. या अभंगामध्ये विचार करा. 4 चरणाचा अर्थ यमकाचा अभंग आहे, पण यामध्ये 7 वेळेस शिव शिव आलेले आणि 3 वेळेस सदाशिव सदाशिव सदा नेहमी अखंड शिव सदाशिव. आणि शिवाचा नाद लागला पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला छंद लागला पाहिजे, नाद लागला पाहिजे. कारण प्रत्येकाला छंद असतेच ना, कशाचा ना कशाचा तरी छंद प्रत्येकाला आहे. जसे की आमच्या ओंकारला छंद मृदंग वाजविण्याचा, मृदंग वाजविण्याचा छंद आहे. आमच्या संदेवाड भाऊला गायन करण्याचा छंद आहे. आमच्या सरांना पेटी वाजवायचा, मृदंग वाजवायचा, गायन करायचा कुठं विचारा छंद आहे. कोणाला कशाचा प्रत्येकाला छंद कोणता ना कोणता तरी छंद असते. कोणाला चित्रकला काढण्याचा छंद असतो, कोणाला वाचण्याचा छंद असतोय, कोणा सारखा अभंग वाचवायचा, पाठांतर करायचा, गाथा उशालाच घेऊन बसतात. छंद वेगवेगळे छंद. आम्हाला महिलांना सुद्धा कशाचा कोणाकोणाला भांडण्याचाही छंद असतो. खरंच हो. एका गावामध्ये एका बाईला लय छंद होता म्हणे कशाचा? भांडणाचा, भांडण करायचं.
एवढा छंद भांडण्याचा म्हणा. अरे बापरे, दिवस निघाला की ती कोणाला तरी भांडणार. भांडलं नाही असा दिवसच तिचा जात नव्हता. गावातले लोक कधरून गेले. बाहेर निघायला बाया भेट होत्या, बाहेर निघायला भ्यायच्या, आपल्याला भांडते की काय किंवा रोजच किती किटकट. कोणी पाण्याला निघाला बाहेर कशाला जाईन, रोज कटकट. आता सगळ्या बाया म्हणल्या आता काय करावं. सगळ्या महिला मंडळ मिळून गावातल्या पाटलाकडे गेल्या. पाटलाकडे गेल्या, पाटलाला म्हणलं की वा काय करावं ती बाई रोजच भांडून आपला, रोजच आम्हाला बाहेर निघायचं मुश्किल झाले, काय करावं लागत. पाटील म्हणले काहीतरी आपण उपाय काढू, काहीतरी काढू मला. ते तर ऐकणार नाही. मग पाटलानं काय केलं, एक सभा घेतली, सगळ्या महिला मंडळ बोलवल्या, भांडकुदळ बाईला सुद्धा बोलवलं आणि म्हणले बाई तू भांडण बंद करतेस का. मला जमणार नाही, मला छंदच आहे. कशाचा, हा मला छंदच आहे, मी भांडणार म्हणजे भांडणार, कोणालाही भांडणार, कोणालाही भांडू नको म्हणले. उद्यापासून आपण बारी लावू, प्रत्येक घराची बारी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, प्रत्येक सोमवारी जायचं सोनवारी बाईच्या इथं, मंगळवारी जायचं मरशिवले बाईच्या इथं, बुधवारी जायचं आजबळे बाईच्या इथं. चला अशी आमची सगळी बारी वारं वाटून दिली त्या बाई. ती म्हणजे काय हरकत नाही, जमतंय. मस्त एक पॉम्पलेट केलं, थोडी नावं कोणता वाद लावून टाकलं मंदिरामध्ये, महादेव मंदिरामध्ये. आणि मग एक जोक म्हणून सांगाय, थोडस छंद सांगायला, छंद बर का. आणि असं सुरू झालं. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी त्या बायाच्या घरी जाऊन ती भांडू लागली. मग गुरुवारी आली एका बाईची वेळ भांडायची. हा तुमचं नाव केलं नाही, तुमचा मग आली ती बाई घरी बिचारी. ती म्हणजे हाच माझा दिवस नाही म्हणली भांडायचा त्या बाईचा. आणि मी आता कसं करू, मला तर लई भीती वाटायला लागली. सकाळी उजळलं, सून मात्र हुशार होती बरं का सर. सूनबाई म्हणली सासूबाई तुम्ही भेऊ नका, मी आहे म्हणली. काय म्हणली, मी आहे, तुम्ही भेऊ नका म्हणली, तुम्ही गप्पा आराम बसा म्हणली घरामध्ये. सासू घरात बसली, सूनबाई दारात उभा राहिली. दिवस निघाला, ती वाटच बघत होती बाई भांडकुदळ. दिवस कधी निघतोय, कधी तिच्या घरला जाऊ. दिवस निघाला, बरोबर बाई तिच्या दारात. भांडकुदळ बाई कुठे आहे म्हणली तुझी सून, गप्पल बसली का घरात, काय तिला बाहेर म्हणली. ती म्हणली जरा शांत व्हा, शांत व्हा म्हणली. कुठे आहे म्हणली तुझी सून, कुठे गेली तुझी सासू, कुठे गेली, काय बाहेर तिला. अहो म्हणली त्या काय झालं म्हणली, आत्ताच बाहेर गेल्या. कुठे गेल्या, वारकाकडे गेल्यात. कशाला गेली वारकाला, ते आता तुम्ही भांडायला येणार, केस ओढू ओढू भांडतात ना, म्हणून ती केस कट करायला गेली म्हणली, केस कापायला गेली. सांगितलं सुनानं असतंय का म्हणली. तिला केस कापून येईल का, मग ती माझ्या झिंजा धरीन ना. मग मी बी काय करते, दुसऱ्या वारकाकडे गेली, ती सुद्धा केस कट करून आली. कट करून आली म्हणली, आता कुठे गेली म्हणली, ये म्हणा तिला बाहेर. थांबा म्हणली, घरातच आहे म्हणली. ती काय करणे, ते बरं दिसणार झालेलं टक्कल केलेलं, म्हणून त्याला शेंदूर लावायची. सासू घरात शेंदूर, बरं म्हणली मी बी लावून येते. ती भांडकुदळ बाई बी गेली, शेंदूर लावून आली, घरला आली. आता कुठे गेली म्हणली, मी म्हणा बाहेर. आत्ताच गेली म्हणली हिरीवर पाण्याला. घरात कशाला गरबा करायचा म्हणून हिरीवर सगळे लोक असते, तर बाई असते, तिथं गेली. बरं म्हणली भांडकुदळ बाई पुन्हा हिरीवर गेली. हिरीवर इकडे तिकडे बघा, टच हिर भरलेली पाण्याला, शांत हिर, कोणीच नव्हतं तिथं. आणि मग ती म्हणे इथं तर दिसणार झाली, कुठे गेली असत, म्हणून म्हणजे नक्कीच हिरीमध्ये लपून बसली असत. मला भिऊन, मला भिऊन हिरीत लपून बसली असं म्हणली. आणि तिनं काय केलं, हिरीमध्ये वाचून बघितल्या बरोबर तिचीच छाया त्या पाण्यात पडलेली, सावली. ती पाणी होत, ती पडली सावली का नाही, टक्कन गेली आलं वाकलेली, तशीच बाई तिला मध्ये दिसली. होय का म्हणली, तू हिरीमध्ये लपून बसलीस का म्हणले, की झाड हिरी थोडी मारली, भांडण संपलं. शिवाय
सांगायचं म्हणजे सांगितलं काय छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद. माणसाला छंद असावा पण अशा आगाऊ गोष्टीचा छंद नसावा. छंद कशाचा असावा, अभंगाचा. शिवाला शिवनाथ शिव छंद वाचे शिव स्मरावा. शिवनाथ शिव छंद माऊली सांगतात शिवनाथ शिवछंद. माणसाला नाद असावा, छंद असावा पण कशाचा असावा, शिवनामाचा, शिवाचा छंद असावा. का शिवच का, शिवच का प्रश्न आहे घरात. तर शिव काय आहे हो, शिव काय आहे, शिव एक तत्व आहे. निर्गुण निराकार तत्व की ज्या तत्वापासून या पृथ्वीची उत्पत्ती स्थिती लय, त्या तत्वापासून ही जगात सृष्टी निर्माण केली त्यांच्यापासूनच निर्माण. म्हणजे शिवा, ब्रह्मा, विष्णू, महेश, आपण म्हणतो तीन देव आहेत, त्रिदेव, पण हे तीनही देव त्या तत्वापासून निर्माण झालेले, शिव तत्वापासून. शिवाच तोच ब्रह्मदेव झाला, या सृष्टीची निर्मिती केली. तोच विष्णू झाला, या सृष्टीचं पालन केलं. आणि तोच रुद्र झाला, ज्यांनी संहार केलं. ते शिव, ते तत्व. पण ते कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही. नव्हे मनमूर्ती आकार चित्ताने नच सोत्र जीवे नच ध्यान नेत्रे नच यौम भूमी न तेजान वायू चिदानंद रूप शिवो, चिदानंद रूप शिवो, चिदानंद स्वरूप, चित आनंद स्वरूप. ते तत्व, त्याला रंग नाही, नाही रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझी देवराया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण, त्याला
मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, नाव नाही, तुझ्या रूपना रेखा नाम आणि भक्ती जरूर नाम त्याला नाही, रूप त्याला नाही, काहीच नाही. कारण ते एक तत्व आहे, जे शुद्ध तत्व आहेत ना, 5 तत्व: शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, हे 5 शुद्ध तत्व आहेत. शुद्ध तत्व, अशुद्ध तत्व, पंचवीस अशुद्ध तत्व, अजून 36 तत्व. 36 तत्व म्हणजे ते शिव म्हणजे ब्रह्म शिव परमात्मा एक सागर आहे, समुद्र आहे, आणि 36 तत्व त्याच्यावरच्या लाटा आहेत, लाटा. मग हे शिव तत्व जे निर्गुण निराकार आहे, मग त्या तत्वाला निर्गुणाची तर प्राप्ती करायची असं आपल्याला तर अगोदर आपल्याला काय करताय, जावं लागतं सगुणाची प्राप्ती करून घ्यावं लागतं. सगुणा कडून निर्गुणाकडे जावं लागतं. मग सगुण स्वरूप कोणतं आहे, शिवाचं सगुण स्वरूपाचं कोणतं असतं, तेच गुरुमौली. ते गुरुमौली. तर शिव हा प्रत्यक्ष आपल्याला भेटत नाही, आपल्याला बोलत नाही. बोलतोय का? अहो तुम्ही महादेवाच्या मंदिरात, शिंगणापूर मंदिरामध्ये त्या जाऊन बसा. तुम्ही रात्रंदिवस जरी तिथे बसलात, तुमचं किती सुख दुःख, तुमचं काही रडगाणं जर त्याच्याजवळ वाढलं, तर तुम्हाला दुःख झालं म्हणून ते तुमचं सात्वन करत नाही, आणि तुम्हाला सुख झालं म्हणून तुम्हाला ते देत नाही. तुम्ही काही करा, ते तुमचं काही ऐकणार नाही. पण तेच तुम्ही जर त्या निर्गुणापासून उठून जर सगुणाकडे गेलात, तर सद्गुरु माऊलीकडे जर गेलात, आणि गुरुमाऊली जर तुमचं सुख दुःख घेतलं, माऊली मात्र तुमचं दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो. कारण ते चालता बोलता सुरू आहे. शिव परब्रह्म होई सई, पण भेटी बोलणे न घडे काही. गुरु हा परब्रह्म स्वरूप आहे. शिवाची भेट होत नाही म्हणून ते निराधीच शिवाचंच स्वरूप असणारे सद्गुरु माऊली ते आपल्याशी बोलतात, आपलं दुःख दूर करतात. म्हणून त्या सगुण स्वरूपाची आपण पूजा केली पाहिजे. शिवाय आणि खरंच म्हणूनच गुरुला आम्ही काय म्हणतो माहिती का, माऊली. काय म्हणतो? माऊली. गुरु कसे पुरुषलिंगी, तरीही त्याला आपण काय म्हणतो, माऊली माय. का? कारण मायेच ही आपल्याला सगळ्याची बाबाची ओळख करून देते. लेकरू जेव्हा लहान असते ना, आई म्हणत असते, हो हे तुझे पप्पा आहेत, हे तुझे बाबा आहेत, हे तुझे वडील आहेत. आई सांगते लेकराला की आहेत, म्हणून बापाची ओळख करून देणारी आई आहे. पण आईची ओळख कोण करून देतोय का? गरज नाही. लेकराला कळायला लागलं थोडं थोडं, नजर आली की लेकरू बरोबर आईला ओळखी.
त्याला सांगावं लागत नाही का मला ही तुझी आई आहे, ही तुझी आई म्हणून. काही गरज नाही शिकायची. ती बरोबर आपली आई इकडे जाऊ लागली ना, आईला ओळखीतोय, आईकडे बघून रडतोय. कारण का आई होय, त्याला आई कळाली, पण बापाची ओळख करून द्यायला आईच लागते. आई सांगते हे तुझे वडील आहे, तसं त्या शिवाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला जी आई मिळाली ते गुरुबा, ती गुरुबाई. आणि या गुरुवाणीकडे गेल्यावर, माऊलीकडे गुरुवाणीकडे गेल्यावरच आपल्याला शिवाची प्राप्ती होती. या सगुण स्वरूपाकडूनच आपल्याला निर्गुणाची प्राप्ती होती. शिवाय शिवाला अनेक नाव आहेत. किती नाव आहेत? किती नाव? नामावली म्हणजे मी सहस्त्र नामावली बोलतो, तर खरं अनेक नाव आहेत. आम्ही त्या नावच, मला एक सांगा, एकच ओळ आहे. कोणती? महादेव शिव शंकर शंभो उमाकांत हर त्रिपुरारी तनुनागर मर मजनारी तनुनागर मर मजनारी. एवढ्याच ह्याच्यामध्ये 13 नाव आहेत शिवाची. सगुण स्वरूपाची नाव आहेत, शिव निर्गुण आणि सगुण स्वरूपाची नाव आहेत. का? जन्माता पार्वती देवी म्हणाल्या शिवपुराला, तर शिव आणि शक्ती यांच्यापासून या जगाची उत्पत्ती. मग ते दोन्ही शक्तीनं शिवाला वाटलं की शिव परमात्म्याला सांगितलं पार्वती मातेनं की भगवंता तुमची जर पूजा करायची असेल या निर्गुण रूपामध्ये आम्ही पूजा करू शकत नाही, भक्त तुमच्याकडे येऊ शकत नाही, त्यासाठी तुम्ही सगुण स्वरूप धारण करा. तुम्ही सगुण स्वरूप धारण करायचं म्हणजे कसं करायचं? पार्वती मातेनं तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या